संगीवर जीव लावायला सुरुवात केल्यापासून मन्या सगळे उद्योग सोडून तासनतास संगीशी चॅट करण्यात वेळ घालवू लागला. काही दिवस असेच गेले. पण एक दिवशी झाले काय, मन्याच्या बाने मन्याला शेताच्या कामासाठी वस्तीवर धाडले. मन्या पहिल्यांदा तयार नव्हता. एकतर तिथे उन्हातानात काम असते आणि वस्तीवर मोबाईलची रेंज भेटत नाही. मग संगीशी चॅट कसे करणार? पण मन्याचे काही एक चालले नाही. कालची देशी अजून उतरलेली नसल्याने तांबरलेले सुजाट डोळे, 4 कचकचित शिव्या आणि उघारलेले दांडके असा बाचा अवतार पाहून मन्याने ओळखले, आज काही खरे नाही. मन्या वस्तीवर आला, पण मोबाईलला रेंज नाही, संगीशी चॅट नाही. कामात लक्ष कसे लागणार? सकाळ कशीबशी पार पडली. दुपार झाली. सगळी गडी माणसे जेवण करून जरा पसरली. पण मन्याला कसले चैन पडणार? वस्तीच्या मागे एक लहानसे टेकाड होते. मन्याला वाटले जरा त्या टेकडावर गेलो तर रेंज भेटेल. तस्सा ताडकन उठून मन्याने त्या रणरणत्या उन्हात टेकाड गाठले. पण तिथेही रेंज नाही. चरफडत मन्या परत निघाला. वाटेत एका दगडाला ठेच काढला. एक कचकचित शिवी घालत मन्याने दुखऱ्या पायानेच त्या दगडाला लाथ घातली. दगड 10 फूट दूर जाऊन पडला. दगडाचे 2 तुकडे झाले आणि त्याच वेळी खण्ण असा आवाज झाला. मन्या चमकला. हा कसला आवाज? मन्याने दगड पडला तिथे पाहिले. उन्हात एक लोखंडी वस्तू चमकताना दिसायला लागली. हायला, काय म्हणायचे हे? मन्याने जवळ जाऊन बघितले. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. तो होता एक जुन्या काळातला कोरीव काम केलेला दिवा. लहानपणी मन्याने अलादीन आणि जादूचा दिवा ही स्टोरी ऐकली होती. त्याला एकदम वाटले, साला हा तोच दिवा तर नसेल? त्याने तो दिवा उचलला. शेकडो वर्षे मातीत गाडला गेला असल्याने त्या दिव्यावर धुळीची पुटे चढली होती. तेव्हा दिवा जरा साफ करावा म्हणून मन्याने आपल्या सदऱ्यानेच तो दिवा पुसायला सुरुवात केली. तो दिवा खरोखरीच अलादीनचा होता आणि त्या दिव्यात राक्षस पण होता, जेनी. मन्याने दिवा घासायला सुरुवात केली, तोच त्या दिव्यातून धूर निघाला आणि त्या धुरातून एक अकराळ विक्राळ जेनी आपले दोन्ही हात जोडून विनम्रपणे म्हणाला, बोल मेरे आका, क्या हुक्म है? या आका काय होतंय? जी आका यानी कि मालिक, आप मेरे हुजूर हो. आयला, मी तुझा मालिक? मज्जा हाय म्हणायची की. आणि हे हुकूम काय होतंय? आप जो बोलेंगे वो मैं करूंगा. आपकी कोई भी ख्वाहिश पूरी करना मेरा फर्ज है मेरे आका. मराठी येत नाही का साला तुला? गुस्ताखी मुआफ मेरे आका, मेरी जुबान उर्दू है. मराठी जुबान से मैं इतना वाकिफ नहीं हूँ. मराठी थोड़ी थोड़ी समझती है लेकिन बोल नहीं पाता. मेरे को उर्दू आता नहीं, मैं मराठीतच बात करूंगा. बरं ते जाऊ दे. कसले काम करतो म्हणतोस तू? उर्दू के लिए गुस्ताखी मुआफ मेरे आका, आप जो भी कहेंगे वो मैं करूंगा. काय पण काम करणार? हाँ मेरे आका, आपके लिए कुछ भी. आयला, आमच्याकडे तुमच्यासाठी काय पण म्हणतात, तसंच बोलतोस की तू. जी मेरे आका. साला मज्जा हाय. आता कंचं बी काम करतो म्हणतोस ना, मग एक सांगतो, बघू तू काम करतोस का नुसत्या गप्पा मारतोस ते. आपका कोई भी हुक्म सर आंखों पर, लेकिन एक शर्त है. ते काय आता? मेरे आका, मैं आपका कोई भी काम करूंगा, लेकिन शर्त यह है कि एक काम खत्म होते ही दूसरा काम बताना होगा. रुकना नहीं. 2 कामों के बीच ज्यादा से ज्यादा 10 मिनट का फासला चलेगा, उससे ज्यादा नहीं. म्हणजे एक काम संपले की लगेच दुसरे सांगायचे? जी मेरे आका. त्यात काय, एकाला 10 कामे सांगतो, यात कसला आलाय प्रॉब्लेम? गुस्ताखी मुआफ मेरे आका, ये इतना आसान नहीं. असं म्हणतोस? समजा दुसरे काम सांगितलेच नाही तर? गुस्ताखी मुआफ मेरे आका, लेकिन अगर आप 10 मिनट के अंदर दूसरा काम नहीं दे सके तो मुझे मजबूरन आपको इस दिए में बंद करके जमीन में गाड़ देना पड़ेगा हमेशा के लिए. साल्या, इकडे मला आका म्हणतोस आणि मला जिमीने जित्ता काढणार तू? गुस्ताखी मुआफ मेरे आका, मेरी भी कुछ मजबूरियां होती हैं. आप मेरे आका होते हुए भी मुझे ये काम करना पड़ेगा. बाबा हो, हे लय डेंजर है गड्या. इसलिए मेरे आका, अभी भी वक्त है. पहला काम मुझे सौंपने के पहले सोच लीजिए. अगर आपको जरा सा भी शक है तो इससे दूर रहिएगा, फायदे में रहेंगे. अगर आप ना कहते तो मैं फिर इस दिए में जा बैठूंगा. मन्याला प्रश्न पडला, काय करावे? पण 10 मिनिटात दुसरे काम सांगायचे इतकेच ना. मग त्यात काही 100 कामे पडली आहेत. सहज जमेल ते. चालत आहे की, मी सांगतो तुला काम. जो हुक्म मेरे आका. हे घे काम. इथे मोबाईलला रेंज आणून दे. सगळे बार येतील अशी रेंज दे आणि स्पीड पण वाढव. मन्याने काम सांगताच जिनी जोर जोरात हसत म्हणाला, बस इतना ही मेरे आका. तुझे टेस्टिंग करतोय लेका,
गुमान मोबाईलला रेंज आण, गमजा नकोत, काम कर पहिला. जो हुक्म मेरे आका. आप अपना मोबाईल देखो, पूरी की पूरी रेंज आई होगी. मन्याने खिशातला श्यामसिंग फोन काढला. बघतोय तो काय, मघापर्यंत एक बार दिसायची मारामार, तिथे फुल रेंज. मन्याने पटकन चॅटचे ॲप लॉन्च केले. डोळ्याचे पाते लवते न लवते ॲप लॉन्च झाले. संगीला चुम्मा पाठवला. क्षणात काम झाले. चक्क 200 MBPSचा स्पीड. त्या अंबानीला कळलं तर अटॅक येईल त्याला. मन्याचे डोळे गरगरले. मन्याने पटकन एक यूट्यूबवरचा ट्रम्प तातांचा लेटेस्ट व्हिडिओ क्लिक केला. सुसाट स्पीडने फुल HD व्हिडिओ. साल्या, खरेच रेंज आणलीस की. मेरे आका, अब क्या हुक्म है? मन्या सावध झाला. त्याच्या लक्षात आले, आता या जिनीला काहीतरी काम सांगायला पाहिजे, नाहीतर. असं कर, मला लेवाईसची जीन, रिबॉकची शूज, रेबॅनचा गुगल, प्रावागचा टी-शर्ट पाहिजे. हो गया आपका काम मेरे आका. क्षणात मन्याच्या अंगावर नवे ब्रँडेड कपडे झळकले. आयला, खरेच ब्यान्या, कुठून आणलंस रे समदे? कुणाची चोरलं नाहीस ना? मेरे आका, अब क्या हुक्म है? साल्या, जरा दम खा ना. मला विचार करू देशील का नाही? जी, कोई बात नहीं, आपकी खिदमत में. ब्यान्या, काय पण कामे करतोस, जरा मराठी शिकून घ्यायला काय होते रे मर्दा तुला? तुझे उर्दू डोक्यावरून जात आहे. गुस्ताखी मुआफ मेरे आका, ये मेरे बस की बात नहीं. मेरा सॉफ्टवेयर कुछ ऐसा ही है. शायद अगले अपग्रेड में लोकल लैंग्वेज सपोर्ट मिल जाएगा. असू दे, आता जा, माझ्या संगीला इथे आणून उभी कर. बघू जमतंय का ते तुला. जो हुक्म मेरे आका. दुसऱ्या क्षणी मन्याची संगी मन्यापुढे उभी ठाकली. मन्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. आईला, संगे, अगं तू इकडे कोठे? तुझ्या बानं बघितलं तर आपण दोघं गेलो 12च्या भावात. तूच तर मोटारसायकलवरून घेऊन आलास ना मला इथे मोर दाखवायला, आणि आता मलाच इथे का आली म्हणून विचारतोयस? कुठं आहे मोर? मोटरसायकल? मोर? मन्याला काही कळेना. समोर कोरी खट्ट बजाज पल्सर होती. मन्याला विश्वास ठेवावाच लागला. मन्याने जिनीकडे पाहिले. जिनीने छद्मी हसत डोळे मिचकावले. मन्याच्या लक्षात आले, हा त्या जिनीचा चावटपणा म्हणायचा. संगे, कसला मोर न काय, लोचा झारा इथे. तू असे कर, आत्ता घरी जा, मी येतोच सांजेच्याला पाटलाच्या हिरीजवळ, तेव्हा सांगतो सगळे बैजवार. संगी खुळ्यागत बघत राहिली. तिलाही काही सुधरेना. हा मन्या आज असा का बोलायला लागलाय? मन्या संगीला काही सांगणार इतक्यात हिडीसपणे हसत जिनी म्हणाला, मेरे आका, बंदा आपकी खिदमत में हाजिर है. आपको अगला काम बोलना पड़ेगा. वक्त बहुत कम है आपके पास. आईला, खरीच की. आता असे कर, या संगीला परत इज्जतमध्ये तिच्या घरी नेऊन सोड. जो हुक्म मेरे आका. मन्याच्या डोल्या देखत संगी आणि ती मोटरसायकल गायब झाली. मन्याला काही सुचत नव्हते. भेलकांडतच तो वस्तीकडे निघाला, पण वाटेतच जिनी आडवा आला. मेरे आका, अब क्या हुक्म है? आयला, आलंच परत? साल्या, जरा निवांत यायचं नाही का? अभी ऐसा करो, कुछ खाने को लाव. रुक. मन्याला आयडिया सुचली. ऑक्टोबर महिना चालू होता. या टायमाला आंबे मिळत नाहीत, तेव्हा या जिनीला पिकलेले आंबे आणायला पाठवू. जिनीला आंबे काय मिळणार नाहीत, बसेल बोंबलत, असा विचार करून मन्या म्हणाला, असं कर, एकदम गोड पिकलेले आंबे आण. 6 डझनाची पेटीच आण. पण आंबे एकदम भारी पाहिजेला. हापूस आण, एक्सपोर्ट क्वालिटीचे, नाहीतर रायवळ आंबे आणशील. जो हुक्म मेरे आका. मन्याची आयडिया एकदम चालली. कारण मन्या वस्तीवर आला. गडी माणसे एव्हाना कामाला लागली होती. तिथे एक चक्कर मारून मन्या खोपीत आला, तरी जिनीचा पत्ता नव्हता. मन्या खुश झाला. खोपीत भाताच्या कणगीत रमची बाटली खोवून ठेवली होती आणि भिंतीवरच्या फल्लीवर चखण्याची पुडी. मन्याला आता त्याची गरज होती. बाटलीचे बूज काढतो तोच जिनी आंब्याची पेटी घेऊन हाजीर. मन्याने कपाळावर हात मारला. मेरे लिए कोई खिदमत मेरे आका? आयला, तू आलास बी? मला वाटलं होतं एकदम 3-4 महिन्यांनी येणार तू. मेरे आका, थोड़ी परेशानी हो गई, लेकिन आपका काम हो गया. आंब तर झक्कास आणलंस मारदा तू, पण हे कसे काय जमवलंस गड्या? गुस्ताखी मुआफ मेरे आका, वो बताने की मुझे इजाजत नहीं. नको सांगूस. मेरे आका, कोई खिदमत मेरे लिए? संध्याकाळ होत आली, पण मन्याची सुटका झाली नाही. तो जिनी मन्याच्या राशीला लागला. कुत्र्याचे शेपूट सरळ करून झाले. पप्पूला अक्कल देऊन झाली. मन्या तोंडाला येईल ती कामे सांगत होता आणि जिनी चुटकी सरशी करत राहिला. आता काय काम सांगायचे? मन्याला एकदम आयडिया आली. अभी ऐसा कर, तुझे समंदर मालूम है ना? जी मेरे आका. तो वहां जा और समंदर पे लाटा आती है ना, वो एक दिन में कितने आती है ये गिन के मुझे बता. जा. जी मेरे आका, आपको दरिया की लहरों की गिनती चाहिए. हो गया समझो. आप बिल्कुल बेफिक्र रहिएगा.
मैं यूं गया और यूं आया. मैं यूं गया और यूं आया. ब्यानं केबीसी बघितलंय वाटते. भेसूर छद्मी हसत जेनी गायब झाला. मन्या डोके गच्च धरून बसला. तोच त्याच्या पाठीवर थाप पडली. मन्याला वाटले जेनी वापस आला, पण नाही. मन्याचा मित्र पक्या होता. काय राव, आज मूड नाही का? असा का बसलायस? का रे, असं बसू नको तर काय? का रे, संगीशी बिनसलं का? तिच्या बाने तिचं लगीन दुसरीकडे ठरवलंय का काय? तसं काय नाही रे. इथे वेगळाच डेंजर लॉचा झालाय. काय सांगीश आला की नाही? काय सांगू मारदा. मन्याची स्टोरी ऐकून पक्या पण हादरला. बाप हो, भारीच दिसतोय हा जेनी. तू त्याला कामाला लावायच्या ऐवजी त्यानेच तुला कामाला लावलंय म्हणायचे. तर रे, सगळी कामं सांगून झाली त्या बॅनेला. काम सांगायचा अवकाश लगेच करतंय. असं जातंय ना असं येतंय. लगेच नवीन काम मागतंय. साला, आता याला काय काम सांगायचं रे? आता ते काय मला सोडणार नाही. जिमनीत जित्त गाडणार बघ मला. मन्याचे बोलणे ऐकत असलेल्या पक्याच्या चेहऱ्यावर एकदम चमक आली. म्हण्या, काळजी सोड. तसे काही होणार नाही. तो काय जित्त गाडणार तुला. त्याच्या आधी आपणच त्याला संपवूया. ओ राजा, तुला माहिती नाही ते असं साधंसुधं नाही. लई एक ख्याचे आहे ते. त्याला काय संपवणार तू? माझ्या संगट तुला पण गाडल धापोट जिमनीत. त्यापेक्षा त्याला काम काय सांगायचे त्याचा विचार कर. समीदाराच्या लाटा मोजाय पाठवलंय, पण काहीतरी जुगाड करून येतंय बघ आता लगेच. येऊ दे त्याला. ते कामाचे माझ्यावर सोड. मी बघून घेतो त्याला. म्हणजे तू काय करणार आता? तू कशा पायमध्ये पडतोय? माझ्याबरोबर उगाच अडचणीत येशील. तसे काही होणार नाही. आपल्याकडे एक जंक्शन आयडिया आहे. कोणती? सांगतो. पहिल्यांदा येऊ दे त्याला. मी बघतो त्याच्याकडे. पक्या, सांभाळ. लई डेंजर आहे ते. आता माझे काही खरं नाही आणि तुझं पण. त्यापेक्षा शाना असशिला तर पळ कुठंतरी गायब हो. मी माती खाल्ली तेवढी बास आहे. ह्या साला काय घाबरतो रे? मी आहे ना. मी आयडिया करून त्या जेनीचा कसा बंदोबस्त करतो ते बघच. नाही रे पक्या, कशाला जीव घोक्यात घालतोय रे? मन्या, लेका का घाबरतोस इतका? मी बघतो ना काय करायचे ते. असे बोलणे होते तेवढ्यात तो जेनी दांड दांड पावले टाकत समोर आला. मेरे आका, दरिया में पूरे दिन में 922 लहरें आती है. मन्या पक्याकडे पाहायला लागला आणि जेनी पक्याकडे मारक्या नजरेने पाहायला लागला. बोल मेरे आका, अभी क्या हुक्म है? मी मन्याच्या तोंडाला कोरड पडली. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. थरथर कापत त्याने पक्याकडे बघितले. पक्या पुढे आला. ये देख जेनी. त्या क्षणी जेनीने पक्याच्या तोंडावर हात ठेवला. माफी मेहमान, मैं आपको जानता तक नहीं, और वैसे ही मैं सिर्फ मेरे मालिक मनोज हुजूर की ही बात सुनता हूँ. ठीक है, तो तेरे मन्या हुजूर की सुन आणि खा माती. माझं काय जातंय? पक्या मन्याच्या कानात काही कुजबुजला. मन्याने तोंड वाकडे केले. अरे, हे कसले काम रे? एकदम सिंपल. हे बेनं ते 0 मिनिटात करेल. अरे हॅट, साधं काम नाही हे. जेनीला काय त्याच्या बाला पण जमणार नाही. तो बिंदास सांग. अरे पण घाबरू नकोस, काही होणार नाही. सांग काम त्याला. जेनी, एक छोटेसे काम आहे. मन्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. बोल मेरे आका. जेनी प्रेम चोपडासारखे छद्मी हसत म्हणाला. मन्या उठला. तरातरा खोलीच्या कोपऱ्यात गेला. तिथे बटाट्याची 100 किलोची गोणी भिंतीला उभी करून ठेवलेली होती. मन्याने गोणी खोलली आणि सारे बटाटे जमिनीवर पसरवले. सगळी खोली बटाट्यांनी भरून गेली. लहान, मोठे, मध्यम, अनेक आकारांचे, वजनाचे बटाटेच बटाटे. हे बघ जेनी, इथे जमिनीवर जे बटाटे पसरलेत ना, त्यांचे 3 गट करायचे. डाव्या हाताच्या भिंतीजवळ लहान बटाट्यांचा ढीग लावायचा, मोठे बटाटे उजव्या हाताच्या भिंतीजवळ आणि मध्यम बटाटे सेंटरला ढीग करून ठेवायचे. कळले? जी मेरे आका, जैसा आपका हुक्म. जेनी कामाला लागला. पक्या म्हणायला म्हणाला, तुझे काम झाले दोस्ता. या जेनीला बाप जन्मात जमणार नाही हे काम. चल आपण कटू इथून. त्या जेनीला बसू दे बटाटे खेळत. अरे पण काळजी करू नकोस. सांगितले ना, हा जेनी कितीही पावरबाज असला तरी त्याला हे काम सुधारणार नाही. तू बिनघोर राहा. जा, तुझी संगी तिकडे वाट बघत असेल. मला पण दुसरी कामे आहेत. मन्या आणि पक्या तिथून निघून गेले. त्या घटनेला आज 2 वर्ष झाली असतील. तो जेनी अजूनही बटाट्यांचे वर्गीकरण करत बसलाय. एकापेक्षा एक अशी अशक्यप्राय कामे चुटकीसरशी करून टाकणाऱ्या त्या जेनीला बटाट्यांचे लहान, मध्यम आणि मोठे असे वर्गीकरण का करता आले नाही? असे कसे झाले? भाऊ, स्टोरी एकदम झाक. पण मी म्हणतो, एवढा भारी गडी मांडायचा तो जेनी, पण इतके साधे काम कसे काय जमलं नाही म्हणतासा? आणि भाऊ, याचे ज्योतिषाशी काय कनेक्शन जोडतासा? सध्या तुला सगळ्याची गडबड बघ. जरा दम खा. सांगतो, सगळे सांगतो. अगदी बैजवार सांगतो.
पण आत्ता नाही, पुढच्या भागात. झालं, भाऊ तुमचे पुन्यांदा सुरू झाले. स्टोरी अर्धवट सोडून सगळ्यांनी टांगून ठेवायचे. सध्या लेखात त्याच्यातच गंमत असते. जरा गाय छापची पुडी सरकीव. बोलून बोलून तोंड दुखायला लागले. एक कडक बार भरतो बाईच. दिव्यातल्या त्या राक्षसाकडे, जेनीकडे अफाट अमानवी ताकद होती, पण माणसाची बुद्धी नव्हती. आपण बटाट्यांच्या ढिगातला एखादा बटाटा नुसत्या नजरेच्या अंदाजाने लहान, मध्यम का मोठा आहे ठरवू शकतो. अगदी एखादा शाळकरी मुलगा सुद्धा हे काम सहजपणे करेल, आणि त्यासाठी वजन काटा वापरावा लागणार नाही की कोणतेही मोजमाप करायची आवश्यकता भासत नाही. पण जेनीची गोष्ट वेगळी आहे. त्याला असे काही करता येत नाही, कारण लहान बटाटा, मोठा बटाटा यात नेमका काय फरक असतो हेच त्याला माहिती नाही. जर जेनीकडून हे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला आधी बटाटा लहान, मध्यम, मोठा कसा ठरवायचा हे अगदी स्पष्टपणे सांगावे लागते. जसे 25 ग्रॅमच्या आत वजन असलेला बटाटा लहान, 26 ते 100 ग्रॅम वजनाचा बटाटा मध्यम, 101 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा बटाटा मोठा, किंवा 2 इंचापर्यंतचा बटाटा लहान, 2 इंच ते 4 इंचापर्यंतचा बटाटा मध्यम, 4 इंचापेक्षा मोठा बटाटा मोठा. ही माहिती जोपर्यंत त्या जेनीला मिळत नाही तोपर्यंत त्याला बटाट्यांचे वर्गीकरण करता येणार नाही. मानवी बुद्धीमध्ये केवळ नजरेच्या अंदाजाने कोणतेही मोजमाप न करता बटाट्यांचे वर्गीकरण करण्याचे तारतम्य आहे, ते या यंत्रमानवासारख्या जेनीकडे नाही. जेनीला अशा कामासाठी नियमांचे पुस्तक उपलब्ध करून द्यावे लागते, त्याशिवाय तो हे काम करूच शकणार नाही. कॉलेजात असताना मी कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकलो, तेव्हा आमच्या गुरुजींनी अगदी पहिल्याच लेक्चरला ही जेनीची स्टोरी सांगितली होती. गुरुजी म्हणाले होते, कम्प्युटर गणित करतो पण स्वतःच्या बुद्धीने नाही, तर ते गणित कसे करावयाचे हे त्याला आधी सांगितले तर आणि तरच तो ते गणित करू शकतो. समजा कम्प्युटरकडून एखाद्या संख्येचे वर्गमूळ काढून घ्यायचे असेल तर प्रथम त्याला हे वर्गमूळ कसे काढायचे हे सांगावे लागते. म्हणजे तशा सूचनांचा, रीतीचा एक संच, न्यूटन रॅफसन मेथड, लिहून काढून कम्प्युटरला पुरवावा लागतो. यालाच कम्प्युटर प्रोग्रॅम असे म्हणतात. आता असा वर्गमूळ काढायचा कम्प्युटर प्रोग्रॅम लिहायचा तर तो प्रोग्रॅम लिहिणाऱ्याला याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतात. वर्गमूळ काढायचे गणित सोडवता आलेच पाहिजे, मगच तो हे गणित सोडवण्याच्या बाबतीतल्या स्टेप बाय स्टेप सूचना असलेला प्रोग्रॅम लिहून कम्प्युटरला देऊ शकेल. आणि जेव्हा असा प्रोग्रॅम मिळेल तेव्हा आणि तेव्हाच कम्प्युटर वर्गमूळ काढू शकेल. आणि जर मला एखाद्या संख्येचे वर्गमूळ काढण्याचे गणित अवगत नसेल तर मी त्याचा प्रोग्रॅम लिहू शकणार नाही, आणि असा प्रोग्रॅम नसल्याने माझा कम्प्युटर संख्येचे वर्गमूळ काढू शकणार नाही. कम्प्युटर एक मशीन असल्याने एकदा हे गणित कसे सोडवायचे हे कळले, प्रोग्रॅम मिळाला की तो हे गणित सेकंदाच्या 1000 भागा इतक्या कमी वेळात अचूकपणे न कंटाळता दिवस रात्र करेल, हे मान्य. पण इथेही एक गंमत असते. वर्गमूळ काढायचा प्रोग्रॅम उपलब्ध असल्याने तेच एक गणित हा कम्प्युटर करू शकेल, दुसरे कोणतेही गणित त्याला येणार नाही. समजा आपण त्याला एखाद्या संख्येचे घनमूळ काढायला सांगितले तर ते त्याला जमणार नाही, कारण घनमूळ काढण्याचे गणित वेगळे असते, त्याचा प्रोग्रॅम वेगळा असतो, तो या कम्प्युटरकडे नाही. जेनी बटाट्यांचे वर्गीकरण करू शकला नाही कारण त्याच्याकडे बटाट्याचे वर्गीकरण करण्याचा प्रोग्रॅम नव्हता. म्हणूनच मन्याचा आणि त्या जेनीचा किस्सा काल्पनिक आहे, पण आज ज्योतिषात नेमके हेच होते आहे, आणि हे मात्र काल्पनिक नाही. मी अमेरिकेत असताना ज्योतिषविषयक सॉफ्टवेअर लिहिणाऱ्या एका बलाढ्य कंपनीसाठी विषय तज्ज्ञ, डोमेन एक्सपर्ट म्हणून काम पाहिले होते. कम्प्युटरच्या सहाय्याने भविष्य सांगणे हा प्रकल्प होता. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. न्यूरल नेटवर्क्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पॅटर्न मॅचिंग, पॅटर्न रेकग्निशन, फझी लॉजिक अशी अनेक अत्याधुनिक तंत्रे वापरली गेली, पण यश मिळाले नाही. 2 वर्ष काम केल्यानंतर आम्ही तो प्रकल्प बंद केला, कारण एखाद्या पत्रिकेचे विश्लेषण मानवी बुद्धी ज्या पद्धतीने करते ते केवळ अनाकलनीय आहे आणि व्यक्ती, स्थल, काल, परिस्थिती सापेक्ष आहे. म्हणूनच कितीही प्रयत्न केले तरी या विश्लेषणाचं मॉडेल कोणत्याही लॉजिक किंवा पॅटर्नच्या माध्यमातून बनवता येणार नाही. आज पुस्तके, वेबसाईट्स, सेमिनार्स, क्लासेस, यूट्यूब, फेसबुक किंवा व्हॉट्सॲप ग्रुप्स अशा अनेक माध्यमातून ज्योतिषविषयक माहितीचा महापूर आला आहे. डोके गरगरून टाकणाऱ्या हा माहितीचा लोंढा बदा माहिती देत आहे, पण अक्षरशः तुकड्या तुकड्यात देत आहे. म्हणजे बघा, गुरु 6व्या स्थानात असेल तर ही फळे,
मंगळ कर्केत असेल तर ही फळे, चंद्र शनी केंद्र योगाचे हे फळ, अमुक ग्रह तमुक नवमांशात किंवा नक्षत्रात असेल तर हे फळ, याचा सब यऊ असेल तर त्यऊ फळ, हे खास कृष्णमूर्ती पद्धतीवाले. मारुतीच्या शेपटासारखी लांबलचक यादी आहे ही. पण इतकी सारी माहिती अगदी सहज उपलब्ध असताना देखील या माहितीचा नेमका उपयोग कसा करायचा हेच बऱ्याच जणांना माहिती नसते आणि म्हणून त्यांची अवस्था त्या जेनीसारखी होते. समोर प्रश्न आहे, माहिती उपलब्ध आहे, पण त्याचा योग्य वापर करून प्रश्न कसा सोडवायचा हेच कळत नाही आणि दुर्दैवाने माहिती देणारे पण ती माहिती कशी वापरायची हे सांगत नाहीत. हे सगळे तुकडे जोडून त्यातून एक एकसंध असे फलित कसे निर्माण होते हे कोणी सांगत नाही. ज्योतिषशास्त्रातले नियम एकापाठोपाठ तोंडावर फेकले जातात, पण खरे पाहिले तर ठोस असा सदा सर्वदा लागू पडणारा कोणताही नियम या शास्त्रात नाही. तेव्हा एखादा नियम केव्हा लागू होतो आणि केव्हा लागू होत नाही याची कारणमीमांसा नियम देणारा पुरवत नाही. समोर आलेली प्रत्येक पत्रिका हे एक नवे आव्हान असते. तिचा वेगळा विचार करावा लागतो. नुसती रबरी शिक्क्यासारखी ठाशीव नियमांची जंतरी इथे उपयोगी पडत नाही. पुस्तकातले, वेबसाईटवरचे, यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलेले नियम जसेच्या तसे वापरले तर हमखास तोंड घशी पडायला होते आणि हे असे का होते हे कोणी सांगत नाही. ग्रहगोल काही संकेत जरूर देतात, पण त्याला व्यक्ती, स्थल, काल, परिस्थिती सापेक्षता असतेच. ती सापेक्षता कशी हेरायची आणि त्याचा भविष्य कथनात कसा वापर करायचा हे कोणी सांगत नाही. ग्रहगोलांच्या संकेतापलीकडे जाऊन काही आहे ज्यात कर्मा या संकल्पनेचा फार मोठा वाटा आहे, त्याबद्दल पण कोणी सांगत नाही. शेवटी होते काय? सगळी माहिती उपलब्ध आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हेच माहिती नाही. तिकडे तो जेनी अजूनही बटाटे निवडत बसलाय आणि आपले ज्योतिषशास्त्रातले जेनी माहितीच्या ढिगारात गुदमरले आहेत. फेसबुकवर अभ्यासक असल्याचा मोठा आणा वाढून पोस्टचा रतीब घालणारे स्वयंघोषित तज्ज्ञ, भिंतीवर ज्योतिषशास्त्री, नक्षत्र शिरोमणी अशा पदव्या टांगून दुकाने थाटून बसलेले तोडगे सम्राट आणि कृष्णमूर्ती पद्धती, नवमांश, अष्टकवर्ग, सर्वतोभद्रचक्र, सब लॉर्ड, नाडी ज्योतिष, भृगू सरल पद्धती अशी नको इतकी माहिती अधाशीपणे गोळा करून त्याचे शेवटी अजीर्ण होऊन बद्धकोष्ठ झालेले अभ्यासक. इतके सगळे करूनही एक साधं भाकीत आत्मविश्वासाने करता येत नाही असली ही बुजगावणी यांना बघितली की त्या जेनीची स्टोरी आठवते. धन्यवाद आणि शुभेच्छा. समाप्त.